नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक के एल नवखरे आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे। स्पर्धा परीक्षेसंबंधी माहिती देण्यासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे। त्या यूट्यूब चॅनलचे नाव आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स असे आहे। आपण सर्वांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे मी पाठवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल। व्हिडिओ पूर्णपणे पाहत चला तर आज एका नवीन विषयाला सुरुवात करूया। आजचा विषय आहे राष्ट्रसंत गाडगे महाराज। आज आपण ज्या विषयावर माहिती पाहणार आहोत तो विषय राष्ट्रसंत गाडगे महाराज। राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला। राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 मध्ये झाला। त्यांचे जन्म ठिकाण आहे शेडगाव, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र राज्य असे आहे। त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगरजी जानोरकर। त्यांच्या आईचे नाव सखुबाई झिंगरजी जानोरकर असे होते। त्यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले। गुरे राखणे, शेतीची कामे करणे अशी त्यांनी बालपणात कामे केली। निरक्षर असूनही शिक्षणाचे महत्त्व सर्वसामान्य लोकांना पटवून दिले। स्वतः ते निरक्षर होते, परंतु त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सर्वसामान्य लोकांना पटवून दिले। विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केली। शाळा सुरू करण्यास मदत साधेपणाने राहत असत। अंगात लंगोट, डोक्यावर टावेल असे त्यांचे रूप होते। त्यांना प्राणी हत्या करणे आवडत नसत। त्यांनी गोरक्षण केंद्र सुरू केले। महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, समाजसुधारक ते होते। गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करणारे ते कार्य करणारे समाजसुधारक होते। देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका। सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी पुराणे वाचू नका, चमत्कार यावर विश्वास ठेवू नका अशी शिकवण त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्य लोकांना दिली। त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना शिकवण दिली। देव दगडात नसून माणसात आहे हे त्यांनी लोकांना पटवून दिले। ते संत तुकाराम महाराज यांना गुरु मानित असत। ते वऱ्हाडी भाषेतून कीर्तन करत असत, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्यांचे कीर्तन आवडत असे। 1 फेब्रुवारी 1905 मध्ये त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास धर्म स्वीकारला। त्यांच्या हातात एक गाडगे असायचे, त्यामुळे त्यांना गाडगे बाबा असे म्हटले जाऊ लागले। ते ज्या गावात कीर्तन करायचे ते गाव आधी सर्वत्र स्वच्छ करायचे, झाडायचे आणि संध्याकाळच्या वेळेस त्या गावात ते कीर्तन करायचे। 20 डिसेंबर 1956 मध्ये गाडगे बाबा यांचे निधन झाले। 20 डिसेंबर 1956 मध्ये गाडगे बाबा यांचे निधन झाले। आजचा दिवस 20 डिसेंबर, त्यामुळे गाडगे बाबाला आदरांजली अर्पण करत आहे मी। गोपाला देवकीनंदन गोपाला असे त्यांचे आवडते भजन होते। गोपाला देवकीनंदन गोपाला असे त्यांचे आवडते भजन होते। भुकेल्या व्यक्तीला अन्न द्यावे, ज्यांना तहान लागली आहे त्यांना पाणी द्यावे, गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करावी हे त्यांचे सूत्र होते। गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गाडगे बाबाची भेट घेतली, तेव्हा त्याने गाडगेबाबाला 2 घोंगड्या दिल्या। कर्मवीर भाऊराव पाटील व गाडगे महाराज यांचे सुद्धा अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते। महाराष्ट्र सरकारने अमरावती विद्यापीठाला संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ असे नाव देऊन त्यांच्या गाडगे बाबाचा गौरव केला। 20 डिसेंबरला गाडगे महाराज यांची पुण्यतिथी, त्यांना मी आदरांजली अर्पण करतो। धन्यवाद।